नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण महाट्रान्सको टेक्निशियनच्या पेपर होईपर्यंत तुमची खूप मोठी तयारी मी या ठिकाणी करून घेणार आहे आणि महत्त्वाचे आणि चांगले बुक्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी करणार आहे। तर आजचा आपला जो सेशन असणार आहे त्याचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, मेजरमेंट या चॅप्टर वरचे आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन घेणार आहे, जे म्हणजे पेपरला त्याचा बेस येऊ शकतो। जसेच्या तसे क्वेश्चन या ठिकाणी येणार नाही, पण कसं आहे ना मित्रांनो, जर तुम्ही हे लेक्चर केलं आणि याचं जर तुम्ही बघितलं, सारांश जर बघितला, तर तुम्हाला कळेल की आपला स्टडी कुठे झाला आहे, आपण कुठं कमी पडतोय, आपल्याला कोणता अभ्यास करण्याची गरज आहे, हे सगळं काही तुम्हाला हे लेक्चर झाल्यानंतर कळणार आहे। आणि तुम्ही जर कोणते क्लास केले असेल तर तुम्हाला त्या क्लासवाल्यांनी काय शिकवलं आणि काय नाही शिकवलं हे सुद्धा तुम्हाला या लेक्चरमध्ये कळेल। आणि मित्रांनो, मी असे या ठिकाणी प्रश्न घेतलेले जे की ITलाच येणार। मग असं समजू नका हे क्वेश्चन घेतल्यानंतर की आपल्याला हे क्वेश्चन येत नाही म्हणजे हाय लेवलचे नाही, हे आपल्याला ITI लेवलचे क्वेश्चन आहे। आपल्या पूर्ण ITIच्या सिलेबसमधून क्वेश्चन मी काढलेले। क्वेश्चन कमीच आहे मित्रांनो, पण तुम्हाला या क्वेश्चनवरती खूप जास्त काही शिकायला मिळणार आहे। आपला आजचा मित्रांनो डे 1 राहणार आहे। आपण प्रत्येक दिवशी नवीन टॉपिकवर ते नवीन लेक्चर या ठिकाणी अटेंड करणार आहे। तर आपण आपल्या मेन आता प्रश्नाकडे वळूया। आपण नंबर 1च्या प्रश्नापासून या ठिकाणी सुरुवात करणार आहे। ओके, तर चला आपण स्टार्ट करूया आपला आजचा मेन टॉपिक। मित्रांनो, आपला पहिला प्रश्न असणार आहे बघा या ठिकाणी, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमधील स्प्रिंग बनवतात। म्हणजे मित्रांनो, आपले मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे असतात त्यामध्ये स्प्रिंग असते। स्प्रिंग कशासाठी असते तर मित्रांनो, आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क असे टॉर्क असतात आणि डॅम्पिंग टॉर्क। कोणते? कंट्रोलिंग टॉर्क। कंट्रोलिंग टॉर्क मराठीत जर तुम्हाला लिहून द्यायचं झालं तर मी मराठीत सांगतो बघा, कंट्रोलिंग टॉर्क। काय? कंट्रोलिंग टॉर्क असं मी असं सांगतो बघा, कंट्रोलिंग टॉर्क असतो। आणि नंतर डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॅम्पिंग टॉर्क। कोणता? डॅम्पिंग टॉर्क या ठिकाणी असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी जो कंट्रोलिंग टॉर्क असतो आपला, कंट्रोलिंग टॉर्क, तर कंट्रोलिंग टॉर्कवरती काम करण्यासाठी म्हणजे कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्प्रिंग पाहिजे। काय? स्प्रिंग पाहिजे। तर मित्रांनो, ही स्प्रिंग या ठिकाणी कशाची बनवलेली असते हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। तर यामध्ये आपल्याला फॉस्फरसची असते का, फॉस्फरस ब्रॉन्झची का वरीलपैकी सर्व कशाची असते? तर मित्रांनो, ही जी आपली स्प्रिंग असणार आहे ती फॉस्फरस ब्रॉन्झची असणार आहे। तर हिचे काही पॉईंट आहेत की फॉस्फरस ब्रॉन्झचीच का, त्या ठिकाणी टेम्परेचर वगैरे अजून काही प्रोसेस आहे, ह्या प्रोसेस या ठिकाणी हे मटेरियल जे ते फॉलो करतं, त्यामुळे फॉस्फरस ब्रॉन्झची आपण या ठिकाणी स्प्रिंग बनवतो। तुम्हाला प्रश्न नोट करायचे, पूर्ण प्रश्न नोट करायचे, मी काय सांगतो ते पूर्ण नोट करून घ्यायचे। ओके, तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे जी स्प्रिंग बनवतात ती कशाची बनवतात तर फॉस्फरस ब्रॉन्झपासून ती स्प्रिंग बनवली जाते। तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। नंबर 2चा प्रश्न असणार आहे मित्रांनो आपला, CRO स्क्रीन कोटिंग। मित्रांनो, अशा प्रकारे आपली CROची स्क्रीन असते। कशी? CROची स्क्रीन असते, म्हणजे असं CRO असतो आपला, अशी स्क्रीन असते। या स्क्रीनला म्हणतो मित्रांनो आपण फ्लोरोसेंट स्क्रीन। कोणती? फ्लोरोसेंट स्क्रीन। आणि ही जी स्क्रीन असते मित्रांनो, ह्या स्क्रीनवरती एक कोटिंग केलेली असते। कशासाठी? इमेज निर्माण करण्यासाठी। कशासाठी? या स्क्रीनवरती कोटिंग असते। कोटिंग कशाची असते आणि कशासाठी असते, दोन्ही क्वेश्चन या ठिकाणी तुमचे क्लिअर होणार आहे। आणि या स्क्रीनला काय म्हणतात? या स्क्रीनला म्हणतात फ्लोरोसेंट स्क्रीन। आणि ही स्क्रीन मित्रांनो कशाची असते आणि कशासाठी असते? इमेज निर्माण करण्यासाठी। कशासाठी? इमेज निर्माण करण्यासाठी। नंबर 1 तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला। आता CRO स्क्रीनची कोटिंग। तर मित्रांनो, जी कोटिंग असते CRO स्क्रीनची, जी कोटिंग असते ती कोटिंग असते फॉस्फरसची। कशाची असते? फॉस्फरसची। फॉस्फरस ब्रॉन्झची नसते। फॉस्फरस ब्रॉन्झची आपल्याला काय असते? स्प्रिंग असते। आणि कोटिंग जी असते ती असते फॉस्फरसची। आणि कोटिंग कशासाठी करतात? इमेज निर्माण करण्यासाठी। कशासाठी? इमेज निर्माण करण्यासाठी या ठिकाणी कोटिंग करतात।
तर तुमचे एका प्रश्नाला या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न क्लिअर झाले. असे क्वेश्चन मी या ठिकाणी तुमचे रोज घेणार, फालतू घेणार नाही. क्वेश्चन आला उत्तर सांगितलं झालं अजिबात नाही, क्लिअर करणार, तुमचा पूर्ण डाऊट क्लिअर करणार. आणि तुम्हाला जर काही डाऊट जर राहिलाच तर कमेंट करा, डायरेक्टली कमेंट करा, पूर्ण प्रश्नाचे उत्तर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करीन. तर आता आपला दुसरा प्रश्न या ठिकाणी, हॉरिझॉन्टल सेक्शन टिंब वेव्ह निर्माण करतो. मित्रांनो, आपली जो CRO असतो, कॅथोड रे ऑसिलोस्कोप, काय CRO याचा फुल फॉर्म काय, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. तर यामध्ये आपल्याला 2 सेक्शन असतात, एक हॉरिझॉन्टल सेक्शन आणि एक व्हर्टिकल सेक्शन. तर मित्रांनो, जो खालचा असतो आपला तो असतो हॉरिझॉन्टल सेक्शन. तर हॉरिझॉन्टल सेक्शनचा या ठिकाणी प्रश्न विचारला की हॉरिझॉन्टल सेक्शन टिंब वेव्ह निर्माण करतो. तर तुम्हाला दिलंय साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, स्वाईप वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्ह, 1 किंवा 3, म्हणजे 1 किंवा 3. तर मित्रांनो, या ठिकाणी तो साइन वेव्ह पण निर्माण करत नाही, स्क्वेअर वेव्ह पण करत नाही, ट्रायंग्युलर वेव्ह पण करत नाही, 1 आणि 3 पण आहे. तर मित्रांनो, आपला जो हॉरिझॉन्टल सेक्शन असतो CROचा, तो स्वाईप वेव्ह जनरेट करतो. याच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा 50 वेळेस प्रश्न आलेला आहे. किती वेळेस? 50 वेळेस, की हॉरिझॉन्टल सेक्शन काय करतो, स्वाईप वेव्ह जनरेट करतो. लिहून घ्या, काय लिहून घ्या, स्वाईप वेव्ह जनरेट करतो. कोण? हॉरिझॉन्टल सेक्शन. या ठिकाणी काही प्लेट पण असतात मित्रांनो, ज्या की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेक्शनला कनेक्ट असतात. त्यावरती पण काही क्वेश्चन या ठिकाणी पडतात. ते क्वेश्चन मी आजच्या सेशनमध्ये घेतलेले नाही आहे, तुम्हाला लागले तर मी PDF टाकीन, मला तशी कमेंट करा. तर आपण जाऊया मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न 100% तुम्हाला कळला असेल की हॉरिझॉन्टल सेक्शनमध्ये जी खालची लाईन असते ती हॉरिझॉन्टल असते, वरची व्हर्टिकल असते. जी खालची लाईन असते ती कोणता वेव्ह जनरेट करते? स्वाईप वेव्ह जनरेट करती. ओके, याच्या पहिले याच्यावरती एक क्वेश्चन आला होता मित्रांनो, स्वाईप वेव्ह म्हणजे ॲम्प्लिफायरचा एक क्वेश्चन आला होता, तो तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती टाकतो, चॅनलवरती टाकतो. की चला पुढचा प्रश्न बघूया आपण. एनर्जी मीटर हा टिंब प्रिन्सिपलवरती चालतो. तर मित्रांनो, आपला एनर्जी मीटर कोणता असतो? व्हॅट. आपला घरामध्ये लावतात बघा, आपल्या घरामध्ये एनर्जी किती कंझ्युम करते, आपल्या घरामध्ये आपण किती एनर्जी वापरतो, त्यासाठी आपण एनर्जी मीटर वापरतो. कोणता? एनर्जी मीटर. एनर्जी मीटर काय करतो, आपण किती एनर्जी कंझ्युम केली ते आपल्याला सांगतो. तर मित्रांनो, हा जो मीटर असतो तो कोणत्या प्रिन्सिपलवरती चालतो, हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारला. हा प्रश्न याच्या पहिले क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. जे प्रश्न याच्या पाठीमागे आलेले तेच मी या ठिकाणी आपल्या सेशनमध्ये घेतलेले आहे. तर मित्रांनो, जो एनर्जी मीटर आहे आपला मॅग्नेटिकवरती करत नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटवरती करत नाही, तर इंडक्शन प्रिन्सिपलवरती काम करतो. काय? एनर्जी मीटर काय करतो? इंडक्शन प्रिन्सिपलवरती काम करतो. कोणत्या? इंडक्शन प्रिन्सिपल. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नोट करून घ्यायचं आहे की एनर्जी मीटर हा कशावरती काम करतो, कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो. मित्रांनो, एनर्जी मीटरमध्ये 2 कॉईल असतात, प्रेशर कॉईल असतात, करंट कॉईल असते, प्रेशर कॉईलचं नेचर असतं, ते तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचे. असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडले पाहिजे की एनर्जी मीटरमध्ये काय काय असतं. त्या ठिकाणी करंट कॉईल असते, त्या ठिकाणी प्रेशर कॉईल असते. तर करंट कॉईलचं नेचर ह्या मीटरमध्ये काय असतं आणि जे प्रेशर कॉईल असते तिचं नेचर बघा. प्रेशर कॉईलचं नेचर प्रत्येक मीटरमध्ये कसं असतं? रजिस्टिव्ह असतं. आणि करंट कॉईलचं कसं असतं बघा. या ठिकाणी जी करंट कॉईल असते मित्रांनो, करंट कॉईलचं नेचर जे असतं प्रत्येक मीटरमध्ये इंडक्टिव्ह असतं आणि प्रेशर कॉईलचं रजिस्टिव्ह असतं. बट एनर्जी मीटरमध्ये मित्रांनो उलटं असतं. जी करंट कॉईल असते तिचं नेचर रजिस्टिव्ह असतं आणि प्रेशर कॉईलचं नेचर इंडक्टिव्ह असतं. उलटं आहे इथं, त्यामुळे माझं इथं कन्फ्युजन झालं. तर या ठिकाणी उलटं आहे मित्रांनो. करंट कॉईलचं नेचर रजिस्टिव्ह, प्रेशर कॉईलचं नेचर इंडक्टिव्ह. आणि बाकी मीटरमध्ये कसं असतं? करंट कॉईलचं नेचर इंडक्टिव्हच असतं आणि प्रेशर कॉईलचं नेचर रजिस्टिव्ह असतं. मित्रांनो, कसं लक्षात ठेवायचं? प्रेशर कॉईल म्हणजे व्होल्टेज, प्रेशर कॉईल म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेजचं नेचर कसं असतं? म्हणजे व्होल्टेजचं रेजिस्टन्स कसा असतो? जास्त असतो. रेजिस्टन्स कसा असतो? जास्त असतो. म्हणून लक्षात काय ठेवायचं? प्रेशर कॉईल रेजिस्टन्स जास्त म्हणजे ती रजिस्टिव्ह आणि करंट कॉईल कशी? इंडक्टिव्ह. बट एनर्जी मीटरमध्ये कसं असतं? उलटं असतं. करंट कॉईल रजिस्टिव्ह, प्रेशर कॉईल इंडक्टिव्ह. संपला विषय.
मग आपल्याला या ठिकाणी हे पण लक्षात ठेवायचं, हा पण क्वेश्चन आलेला आहे. काय? हा पण क्वेश्चन आलेला आहे, हा पण क्वेश्चन आलेला आहे. एनर्जी मीटर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतं? इंडक्शन. आणि एनर्जी मीटरमध्ये करंट कॉईलचं नेचर रेझिस्टिव्ह आणि प्रेशर कॉईलचं नेचर इंडक्टिव्ह. बाकीच्या मीटरचा जर विचार केला तर करंट कॉईलचं नेचर इंडक्टिव्ह आणि प्रेशर कॉईलचं नेचर रेझिस्टिव्ह. लिहून घ्या. काय? लिहून घ्या. करंट कॉईलचं नेचर बाकीच्यामध्ये कसं असतं? इंडक्टिव्ह. आणि प्रेशर कॉईलचं नेचर कसं असतं बाकीच्यांमध्ये? रेझिस्टिव्ह. बट एनर्जी मीटरचा जर विचार केला तर या ठिकाणी अपोजिट असतं. काय असतं? अपोजिट. बघा, बाकीच्या मीटरचं काय बघितलं आपण? करंट कॉईल ही इंडक्टिव्ह असते, प्रेशर कॉईल ही रेझिस्टिव्ह असते. बट एनर्जी मीटरमध्ये करंट कॉईल रेझिस्टिव्ह असते आणि प्रेशर कॉईल इंडक्टिव्ह असते. तर आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. ओके, हा प्रश्न सगळा कळला असेल तुम्हाला. रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह हे नेचर आहे मित्रांनो. करंट कॉईलचं इंडक्टिव्ह, प्रेशर कॉईलचं रेझिस्टिव्ह. फक्त याचं आपल्याला उलटे करायचं आहे. काय? एनर्जी मीटरमध्ये उलटं करायचं आहे. करंट कॉईल ही रेझिस्टिव्ह असते आणि प्रेशर कॉईल ही इंडक्टिव्ह असते. परत परत यासाठी सांगतोय की एक्सपेक्टेड क्वेश्चन ह्या. काय? एक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. PMMC मीटरला जर AC सप्लाय दिला तर काय होईल? सांगू शकतं कोणी? मित्रांनो, PMMC हे पूर्ण मीटर, हे सर्व इन्स्ट्रुमेंट फक्त DC वर चालतात. काय? आणि कोणते? PMMC कशावर चालतात? फक्त DC वर. आणि इंडक्शन टाईप जर मीटर बघितले तुम्ही, इंडक्शन टाईप जर बघितले ते फक्त AC वर चालतात. हे दोन्ही क्वेश्चन आलेले याच्या पहिले. PMMC कशावर चालतात? फक्त DC. आणि इंडक्शन टाईप कशावर चालतात? फक्त AC. तर आपण प्रश्नाकडे वळूया. PMMC मीटरला जर AC दिला तर मित्रांनो, जो कोणी DC वर चालतो त्याला AC वर जर तो चालला तर काय होईल? बघा, जास्त रीडिंग दाखवेल का? कमी रीडिंग दाखवेल का? रीडिंग दाखवणार नाही म्हणजे झिरो रीडिंग दाखवेल का थांबून रीडिंग दाखवेल? तर मित्रांनो, या ठिकाणी जो आपला PMMC मीटर असतो, कोण? PMMC, जो की DC वर चालतो, त्याला जर AC दिले तर तो झिरो रीडिंग दाखवतो. काय? झिरो रीडिंग दाखवतो. तो जास्तही दाखवत नाही, कमीही दाखवत नाही आणि थांबूनही दाखवत नाही. तो काय करतो? झिरो रीडिंग दाखवतो. काय? झिरो रीडिंग दाखवतो. तर चला पुढचा प्रश्न बघूया. संपला? कळला असेल तुम्हाला हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपला, ॲमीटरची रेंज वाढवायची आपल्याला. काय? ॲमीटरची रेंज वाढवायची तर काय करावं लागेल? ॲमीटरची रेंज वाढवण्यासाठी काय करावं लागेल? मोस्ट इम्पॉर्टंट, कमीत कमी 50 प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आहे. काय? तर मित्रांनो, या ठिकाणी आपला ॲमीटर कसा कनेक्ट करतो आपण? आपला ॲमीटर सिरीजमध्ये असतो. काय? कसा असतो? आपला ॲमीटर सिरीजमध्ये असतो. काय? सिरीजमध्ये. हा आहे आपल्या ॲमीटरचा इंटरनल रेझिस्टन्स. काय आहे आपल्या ॲमीटरचा? इंटरनल रेझिस्टन्स. तर मित्रांनो, कधी लक्षात ठेवा, ॲमीटरची रेंज वाढवण्यासाठी त्याला पॅरेललमध्ये रेझिस्टन्स कनेक्ट करतात. पण कसा? कमी रेझिस्टन्स. काय? कमी रेझिस्टन्सचा. कमी व्हॅल्यू रेझिस्टन्स या ठिकाणी ॲमीटरला पॅरेललमध्ये कनेक्ट जेव्हा करतो तेव्हा ॲमीटरची रेंज वाढते. काय? ॲमीटरची रेंज वाढते. जर व्होल्टमीटरचा जर या ठिकाणी विचार केला तर व्होल्टमीटरचा कसा जोडतो आपण? व्होल्टमीटर मित्रांनो आपण पॅरेलल जोडतो. कसा? पॅरेलल जोडतो. व्होल्टमीटर कसा जोडतो आपण? पॅरेललमध्ये जोडतो. कसा जोडतो? पॅरेललमध्ये जोडतो. तर मित्रांनो, व्होल्टमीटर पॅरेललमध्ये जोडत असताना व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये काय? व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये आपल्याला काय जोडायचं आहे? रेझिस्टन्स जोडायचा आहे. मग किती किमतीचा? जास्त किमतीचा. काय? जास्त किमतीचा रेझिस्टन्स जोडायचा आहे. लक्षात घ्या, ॲमीटरसाठी कमी किमतीचा, पण कसा? पॅरेललमध्ये. आणि व्होल्टमीटरसाठी जास्त किमतीचा. काय? जास्त किमतीचा, पण कसा? पॅरेलल. कसा? व्होल्टमीटरमध्ये कसा? सिरीज. कसा? सिरीज. व्होल्टमीटर कसं कनेक्ट करते? पॅरेललमध्ये कनेक्ट करते. आणि त्याला रेझिस्टन्स कसा जोडायचा? सिरीजमध्ये जोडायचा. कसा जोडायचा? जास्त जोडायचा. काय? जास्त जोडायचा. आणि ॲमीटरमध्ये जो रेझिस्टन्स जोडायचा तो पॅरेललमध्ये जोडायचा आणि कमी जोडायचा. मग आपण आपले ऑप्शन बघूया.
सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडतात, पॅरललमध्ये रेजिस्टन्स जोडतात, दोन्ही पण. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला ॲमीटरचा. ॲमीटरसाठी रेजिस्टन्स कसा जोडताय मित्रांनो? पॅरललमध्ये जोडतो आपण. कसा जोडतो? पॅरललमध्ये. जर इथे व्होल्टीमीटर असतात आपण काय प्रश्न केला असता मग? सिरीजमध्ये. काय प्रश्न केला असता आपण? उत्तर काय दिलं असतं? सिरीजमध्ये. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. जर कन्फ्युजन काही जर झालं तर मला 100% व्हॉट्सअपला मेसेज करा, आपल्या चॅनलला या ठिकाणी कमेंट करा, आपल्या व्हिडिओला कमेंट करा. बघा 7 नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला. किती? 7 नंबर. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 100% आपल्याला येऊ शकतो. काय येऊ शकतो? जर 2 वॅटमीटर समान रीडिंग दाखवत असेल. काय? 2 वॅटमीटर समान. इथं कसं असतं मित्रांनो? 2 वॅटमीटर जर समान रीडिंग दाखवत असेल तर येतं, जर 1 वॅटमीटर हा हाफ रीडिंग दाखवतोय. काय? हाफ रीडिंग दाखवते. 1 वॅटमीटर हा डायरेक्ट 0 रीडिंग दाखवतोय आणि 1 वॅटमीटर हा डायरेक्ट एकाच्या ऑपोजिट रीडिंग दाखवतो. या ठिकाणी यांचे अँगल बनतात आणि पॉवर फॅक्टर. त्यांचे पूर्ण जणांचे मी अँगलसुद्धा सांगणार आणि पॉवर फॅक्टरसुद्धा सांगणार. म्हणजे तुमचे एका प्रश्नामध्ये किती प्रश्न कव्हर होणार आहे? या ठिकाणी 4 प्रश्न कव्हर होणार आहे. बघा जर रीडिंग जर दोघांनी सेम दाखवली तर इथं अँगल जो बनतोय मित्रांनो, अँगल. काय? अँगल. काय? अँगल. आपण पूर्ण अँगल बघू पहिले. अँगल. अँगल सर्वांचे अँगल सांगतो मी आणि अँगलवरून तुम्हाला मग काय सांगतो? यांचा पॉवर फॅक्टर सांगतो. मित्रांनो जर दोन्ही वॅटमीटर जर समान रीडिंग दाखवत असेल तर त्यांचा अँगल काय असतो? 0. काय? 0. मग मला सांगा कॉस 0. कॉस 0 बरोबर किती असतो? किती असतो कॉस 0? 1 असतो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी याचा जर पॉवर फॅक्टर असतो तो 1 असतो. काय? 1 असतो. अँगल 0. पॉवर फॅक्टर काय असतो? इथं पॉवर फॅक्टर लिहून घेतो. इथं सगळे पॉवर फॅक्टर बघू. पॉवर फॅक्टर काय असतो मग याचा? 1 असतो. आता जर 1 वॅटमीटर हा अर्धी रीडिंग दाखवतोय. किती किती? अर्धी. तर मित्रांनो जर अर्धी रीडिंग जर दाखवत असेल तर या ठिकाणी जो अँगल बनतोय, काय काय बनतोय? अँगल तो 30 डिग्री बनतोय. किती? 30 डिग्री. मग कॉस 30 किती असतो? काय? कॉस 30 असतो मित्रांनो √3/2 आणि √3/2 ची किंमत असते 0.866666. क्या ये रहती है इसकी कीमत. तो बोले इसका पॉवर फॅक्टर क्या होगा फिर? काय असेल याचा पॉवर फॅक्टर? तर मित्रांनो कुठे ऑप्शनमध्ये तुम्हाला √3/2 पण असू शकतं आणि कुठं ऑप्शनमध्ये तुम्हाला 0.86 पण असू शकतं. तर बघा मग आता आपण बघूया दुसरा. 1 वॅटमीटर हा 0 दाखवतोय. काय? 1 वॅटमीटर 0 दाखवतोय आणि 1 वॅटमीटर दाखवतोय काहीतरी रीडिंग. ओके. तर त्याचा अँगल बघू. तर मित्रांनो या ठिकाणी अँगल असतो 60चा. तर कॉस 60 बरोबर किती? पाठ पाहिजे तुमचं. कॉस 60 बरोबर 1/2 म्हणजे 0.5. मग इथं तुम्हाला ऑप्शन असतं 0.5 किंवा 1/2 पण असू शकतं. पॉवर फॅक्टर काय झाला? 0.5 आणि अँगल काय झाला? 60. आता 1 वॅटमीटर एकाच्या डायरेक्ट ऑपोजिट दाखवते. अँगल असतो मित्रांनो 90. जर अँगल 90 असेल तर कॉस 90 बरोबर क्या होता है? बोलो बोलो जल्दी बोलो. तर मित्रांनो कॉस 90 0 असतो. म्हणून या ठिकाणी जो पॉवर फॅक्टर असतो, काय मित्रांनो या ठिकाणी जो पॉवर फॅक्टर असतो तो मी तुम्हाला आता सांगतो. कमेंट करा. कमेंट सांगितलं का? कॉस 0 म्हणजे काय? कॉस 90 बरोबर काय असतो? 0. मित्रांनो या ठिकाणी काय असतो मग? पॉवर फॅक्टर काय असतो याचा? 0. सगळ्यांची सांगितले मी. 1 सांगितला, √3/2 सांगितला, 1/2 सांगितला, 0 सांगितला. असे तुमचे हे 8 क्वेश्चन इथे कव्हर झाले. किती कव्हर झाले इथं? 8 क्वेश्चन. बघा मग तुमचे किती क्वेश्चन घेतले मी. या प्रश्नात 7 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुमचे 8 क्वेश्चन क्लिअर झाले. पूर्ण लिहून घ्या. काय? पूर्ण काही लिहून घ्या. जर काही कळलं नाही तर कमेंट करा. चला पुढचा प्रश्न बघूया. लिहून घ्या. पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके काढला? चला पुढचा प्रश्न. एकच मिनिट. चला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की बॅलन्स अँड अनबॅलन्स सिस्टममधील पॉवर मोजण्यासाठी किती वॅटमीटर लागतील? किती वॅटमीटर लागतील? तर मित्रांनो या ठिकाणी एक थेरम यूज करायचा आहे आपल्याला. काय? थेरम. आपला थेरम असणार आहे मित्रांनो बोल्डरमन्स थेरम. कोणता? बोल्डरमन्स थेरम. बोल्डरमन्स थेरम. आता बोल्डरमन्स भाऊ आला आणि त्यांना काय सांगितलं?
जर बॅलेन्स अनबॅलेन्स काय सिस्टम बॅलेन्स अँड अनबॅलेन्स असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी किती वॅटमीटर काय करायचे यूज करायचे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कसं सांगितलं त्याने की तुम्ही किती फेज आहे तुमच्या सिस्टममध्ये काय किती फेज आहे त्यामधून तुम्हाला एक मायनस करायचं आहे आणि तेवढे वॅटमीटर लावायचे. म्हणजे जर तुमच्या सिस्टममध्ये 3 फेज असली किती 3 फेज तर तुम्हाला त्यातून एक मायनस करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 2 वॅटमीटर यूज करायचे आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया आपल्या ऑप्शनकडे. आपल्याला किती करायचे तर नंबर ऑफ फेज -2 आहे का असं आहे का इथं. नंबर ऑफ फेज +2 आहे का नाही. नंबर ऑफ फेज +3 आहे का नाही. तर नंबर ऑफ फेज -1 इथं काय दिलं आहे मित्रांनो दिसत नसेल -1. नंबर ऑफ फेज -1 केलं आहे. फेजची संख्या -1 केलं आहे असं बोल्डरमन्स थेरमने सांगितलं आहे की जेवढे फेज दिलेले असतील तेवढ्या फेजमधून एक वजा करा. जे काही उत्तर येईल तेवढे वॅटमीटर तुम्हाला त्या सिस्टममध्ये त्या ठिकाणी वापरायचे आहे. त्यामुळे आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 नंबर ऑफ फेज -1 नंबर ऑफ फेज -1. ओके. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी क्वेश्चन 8 घेतले पण कमीत कमी आपले 20 क्वेश्चन कंप्लीट झाले 8 प्रश्नामध्ये आणि तुम्हाला जास्त बर्डन येणार नाही म्हणून आपण रोज 10 ते 15 10 ते 15 10 ते 20 असे क्वेश्चन घेणार आहे. मित्रांनो जर क्वेश्चन आवडले असेल तर 100% एक लाईक करा आणि नवीन असेल तुम्ही आपल्या चॅनलवरती काय आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. माझं काही त्या ठिकाणी माझा काही फायदा होत नाही तुम्ही सबस्क्राईब केलं तर. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला रोज भेटत जाईल एवढाच माझा हेतू या ठिकाणी. आणि सगळं काही मटेरियल मराठीतून आहे. एवढं कोणी देणार नाही फुकाट कोणी देणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या एका मित्रापर्यंत आपला व्हिडिओ नाही काही तर शेअर करा. मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत उद्या. धन्यवाद.